उधमपूरमध्ये चकमकीमध्ये एक जवान शहीद झालेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी, उधमपूरमध्ये चकमक सुरू असल्याची माहिती समोर आलेली होती, तशी बातमी समोर आलेली होती आणि या चकमकीमध्ये एक जवान शहीद झालेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी, पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झालेला होता आणि त्यानंतर अनेक भागांमध्ये तिथल्या शोध मोहीम सुरू आहे। अनेक ठिकाणी चकमक सुद्धा झालेली आहे आणि उधमपूरमध्ये चकमकीमध्ये एक जवान शहीद झालेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय झी24 तासवर। उधमपूरमध्ये सध्या सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती। काही ठिकाणी दहशतवादी लपलेले आहेत आणि त्यामुळे त्या संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आलेला आहे। शोध मोहीम राबवली जाते आणि यामध्येच उधमपूरमधून एक बातमी समोर आलेली आहे। उधमपूरच्या चकमकीमध्ये एक जवान शहीद झालेले आहेत। जम्मू काश्मीरच्या अनेक भागांमध्ये सध्या सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे। अनेक ठिकाणी शोध मोहीम राबवली जाते, कारवाई सध्या सुरू आहे आणि यामध्ये उधमपूरमध्ये दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरू असताना एक जवान शहीद झालेला आहे।